मी तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. अँड टुडे वी आर कंटिन्यू विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. लास्ट लेक्चरला आपण इव्हेंट्स पाहिलेत. इव्हेंट्स मध्ये आपण गॅमेटोजेनेसिस पासून तर एंड पर्यंत म्हणजे अप टू दी पार्च्युरेशन, तर हे सगळे इव्हेंट्स आपण लास्ट टाइम बघितले आणि त्याबरोबर प्युबर्टी हा पॉइंट आपण लास्ट टाइम बघितलेला आहे. आणि प्युबर्टी जे असतं हे इट इज अ साइन फ्रॉम विच द रिप्रोडक्शन इज स्टार्ट्स. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स, त्यामध्ये आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, हे सगळं कम्प्लिटली डेव्हलप झालेले असतात. ठीक आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कम्प्लिटली डेव्हलप झाली याचा अर्थ काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कम्प्लिटली डेव्हलप झाली म्हणजेच काय, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज रेडी फॉर रिप्रोडक्शन. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती आता काय झाली, रिप्रोडक्शन साठी रेडी झालेली आहे. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्यातला प्रत्येक पार्ट हा वेगवेगळ्या डिफरंट पार्ट पासून ओरिजिनेट झालेला आहे. आता ओरिजिन म्हटलं की तुम्हाला हे माहित आहे की आपण या ठिकाणी जर्मिनल लेअरचा विचार करतो. मेसोडम असेल, एक्टोडम असेल, मेसोडम असेल, एंडोडम असेल, या वेगवेगळ्या जर्मिनल लेअरचा आपण या ठिकाणी विचार करतो. ठीक आहे. तर आता याच्यातलेही प्रत्येक पार्ट हे वेगवेगळ्या पार्ट पासून तयार झाले, परंतु त्यासाठी जर्मिनल लेअरला काही स्पेसिफिक पार्ट तयार करावे लागले. मी जे जे पॉईंट या ठिकाणी घेणार आहे त्या प्रत्येक पॉईंट मध्ये त्याचं ओरिजिन क्लिअर करेल. ठीक आहे. तर ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय काय कन्सिस्ट करतं? ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ज्यामध्ये सुरुवातीपासून प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ज्यामध्ये टेस्टिस, त्यानंतर सेकंड टेस्टिसच्या वरती एक हाफ कव्हरिंग असते, वी कॉल्ड इट इपिडिडायमिस. त्यानंतर देयर इज अन डक्ट. टेस्टिस मध्ये फॉर्म झालेले जे काही स्पर्म असतील त्या स्पर्मला वाहून नेण्यासाठी किंवा कॅरी करण्यासाठी एक डक्ट असते, वी कॉल्ड इट व्हासा डिफरन्शिया. त्या डक्टला आपण नाव देतो व्हासा डिफरन्शिया. त्यानंतर व्हासा डिफरन्शिया नंतर पुढे एक स्पेसिफिक एरिया आहे, व्हासा डिफरन्शिया ज्या ठिकाणी एंड होतो त्याला आपण अँपुला रिजन म्हणतो. तिथून जे काही कंपोनंट लाईक स्पर्म तयार झालेले आहेत त्यांना युरेथ्रामध्ये टाकून देण्यासाठी त्या ठिकाणी एक डक्ट फॉर्म केली जाते. That duct is called as ejaculatory duct. त्या डक्टला आपण नाव देतो ejaculatory duct. ठीक आहे. त्यानंतर ejaculatory duct थ्रू काय केले जाईल, ते स्पर्म युरेथ्रामध्ये आणले जाईल. मग पुढचा जो पार्ट असेल दॅट इज एन युरेथ्रा. ओके. सो दीज आर ऑल The internal genital organs. हे सगळे इंटरनली प्रेझेंट आहे. काही ऑर्गन्स एक्सटर्नली प्रेझेंट असतं त्यांना आपण एक्सटर्नल जेनायटालिया म्हणतो. त्यामध्ये युरेथ्रा इज प्रेझेंट इनसाइड द इरेक्टाइल ऑर्गन अँड दॅट इरेक्टाइल ऑर्गन इज कॉल्ड ॲज पेनिस. The testis which is present in the sac which is present outside the body, not in the abdomen. It is present outside the body, that is called as scrotum. Okay. तर हे सगळे पार्ट्स झाले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे. यापैकी टेस्टिस, एपिडिडायमिस, व्हासा डिफरन्शिया, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा ऑल आर एक्सटर्नल जेनायटालिया. All are internal genitalia. Okay.
scrotum both are external genitalia. जेनाटालिया म्हणजे काय? जेनाटालिया मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ओके, तर आपण जेनाटालिया असं म्हणतो द ऑर्गन्स विच आर रिलेटेड टू रिप्रोडक्शन. तर यापैकी हे 5 पहिले जे आहेत ऑल आर इंटरनल जेनाटालिया, पेनिस अँड स्क्रॉटम आर एक्सटर्नल जेनाटालिया. हे जे 5 आहेत यामध्ये एपिडिडायमिस, वासा डिफरन्शिया, इजॅक्युलेटरी डक्ट, ऑल 3 हे तीनही जे आहेत हे तीनही डक्ट आहेत. All 3 are ducts. ठीक आहे, हे डक्ट्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला सपोर्ट करतात म्हणून या डक्ट्सला आपण असेसरी डक्ट असं म्हणतो. These are called as accessory duct. Urethra is duct, but urethra is most important. It is not an accessory, it is an essential part. आपण त्याला essential part म्हणतो. As well as urethra हा urinogenital organ आहे. urinogenital म्हणजे युरिन एक्सक्रेशन साठी सुद्धा त्याचा यूज होतो. आणि या व्यतिरिक्त मग रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड जे सिमेन असेल त्या सिमेनला कॅरी करण्याचं काम युरेथ्रा करतो. म्हणून युरेथ्रा आपण असेसरी डक्ट मध्ये घेत नाही. असेसरी डक्ट मध्ये आपण एपिडिडायमिस, वासा डिफरन्शिया आणि इजॅक्युलेटरी डक्ट हे घेतो. आता या व्यतिरिक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला असेस करणारे किंवा सपोर्ट करणारे काही महत्वाचे ग्लँड्स असतात. महत्वाचे कंपोनेंट आहेत जे या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड आहे. वी कॉल देम असेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स. त्यांना आपण काय म्हणतो? असेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स. मग हे असेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स कोणते? मी फक्त नाव लिहितो, नंतर मी तुम्हाला फिगर मध्ये दाखवून देईन. ठीक आहे, मग असेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स मध्ये देयर आर 3 ग्लँड्स प्रेझेंट इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये 3 ग्लँड्स प्रेझेंट असतात. आता त्यामध्ये एक जी पहिली ग्लँड असेल असेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड मध्ये, त्यामध्ये फर्स्ट रिप्रोडक्टिव्ह ग्लँड इज अँड सेमिनल वेसिकल. पहिली जी आहे दॅट इज अँड सेमिनल वेसिकल. ठीक आहे, काहीतरी मेसेज होता. अच्छा, काहीच दिसत नाहीये. आता दिसतंय? ओके ओके ओके, आता ब्लर होत नाहीये. ठीक आहे, मधून मधून थोडं थोडं ब्लर होणार आहे. नेटवर्कच्या आपल्याकडे नेटवर्कचे प्रॉब्लेम्स आहेत आणि मागच्या 8 दिवसापासून वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. इव्हन आम्हाला अपलोडिंगला सुद्धा खूप प्रॉब्लेम येतात. आम्ही दिवसभर अपलोड करतो आणि तरी सुद्धा कंप्लीट होत नाही संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, चला थोडासा प्रयत्न करूया आपण आणखीन चांगलं येण्याचा. तरी मी ब्रॉडबँड कनेक्ट केलेला आहे, तरीही हा प्रॉब्लेम येत असेल. तुमच्याकडे थोडंसं नेटवर्क पाहून घ्या. आपण कंटिन्यू करूया पुढं. तसं तुम्हाला जे व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे त्याची क्लॅरिटी खूप चांगली असेल, कारण त्यासाठी मी आता वेगळा कॅमेरा वापरलेला आहे. ठीक आहे, तर सेमिनल वेसिकल ही पहिली ग्लँड. आता सेमिनल वेसिकल कुठे असतं? ज्या ठिकाणी तुमचं वासा डिफरन्शिया इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये एंटर होतो, वासा डिफरन्शिया इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये एंटर होतो, त्याच ठिकाणी अँपुला रिजन मी तुम्हाला इथे सांगितलं, तर त्या ठिकाणी हे वासा डिफरन्शिया जो आहे तो सेमिनल वेसिकल कन्सिस्ट करतो. म्हणजे सेमिनल वेसिकल त्या ठिकाणावर काय होणार आहे? आतमध्ये एंटर होणार आहे. त्यानंतर पुढची डक्ट आहे किंवा पुढची जी ग्लँड आहे दॅट इज वी कॉल्ड प्रोस्टेटिक ग्लँड. इट इज अन प्रोस्टेटिक ग्लँड. प्रोस्टेटिक ग्लँड जी आहे ती जिथून युरेथ्रा सुरू होतो. युरिनरी ब्लॅडर तुम्ही एक्सक्रिटरी सिस्टम स्टडी केलेला आहात, बरोबर? मग एक्सक्रिटरी सिस्टम मधून युरिनरी ब्लॅडर मधून युरेथ्रा खाली येतो, बरोबर आहे? मग तो जो युरेथ्रा आहे तो जो रिजन आहे जिथून युरिनरी ब्लॅडर मधून युरेथ्रा बाहेर पडतो, दॅट रिजन, दॅट कनेक्टिव्ह रिजन इज हॅव्हिंग द प्रोस्टेटिक ग्लँड.
त्याला आपण काय म्हणतो, प्रोस्टेटिक ग्लॅन्ड म्हणतो. म्हणजे त्या रिजनवरती प्रोस्टेटिक ग्लॅन्ड प्रेझेंट असते. ऍक्च्युली युरेथ्रामध्ये नाहीये किंवा युरिनरी ब्लॅडरमध्ये नाही, तर त्या रिजनवरती प्रेझेंट असतो. आणि लास्ट वन इज अन काउपर्स ग्लॅन्ड. पुढची जी ग्लॅन्ड आहे ती काउपर्स ग्लॅन्ड आहे. ठीक आहे. तर हे 3 प्रकारचे असेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लॅन्ड्स आहेत जे रिप्रोडक्शन मध्ये काय करतात, मदत करतात. आपण फिगर बेस पाहूया आणि 1 बाय 1 आपण काय करूया, एक्सप्लेनही करत जाऊ. आपल्याला प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये 1 बाय 1 पाहायची आहे. सगळंच एका लेक्चर मध्ये होईल असं नाहीये, परंतु आपण मोस्ट ऑफ दी पार्ट एका लेक्चर मध्ये कंप्लीट करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ची फिगर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बुक्स मध्ये वेगवेगळी पाहायला भेटते. ठीक आहे. तर आपण एक कॉमन फिगर काढूया जी या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर here there is presence of pair of testes which is oval structure. Okay, now this pair of testes मी तुम्हाला सांगितले की it is halfly covered by epididymis. ओके, इपिडिडायमिस च्या खालच्या रिजन वरून म्हणजे जो त्याचे टेल रिजन आहे तिथून एक डक्ट बाहेर पडते. That duct is called as vasa differentia. This is an vasa differentia. Vasa differentia will be entered into urethra. Here, this is an urinary bladder. Urinary bladder मधून हा बाहेर पडणारा युरेथ्रा, which is also called urinogenital duct. ठीक आहे. तर यामध्ये एंटर होणार आहे तुमचं ही जी वासा डिफरन्शिया आहे ती वासा डिफरन्शिया ज्या ठिकाणी एंटर होतं तर याचं एंटरचं एंड रिजन वी कॉल इट एम्पुला. या एम्पुला रिजन मध्ये होतं काय, देयर इज एंट्री ऑफ सेमिनल व्हेसिकल. इथे सेमिनल व्हेसिकल आहे. सेमिनल व्हेसिकल आणि वासा डिफरन्शिया ज्या ठिकाणी एकत्र होतात त्याला आपण एम्पुला रिजन म्हणतो. आणि तिथून एक नवीन डक्ट फॉर्म होते. दॅट न्यू डक्ट इज कॉल्ड ॲज इजॅक्युलेटरी डक्ट. ह्या डक्टला आपण काय म्हणतो, वी कॉल इट इजॅक्युलेटरी डक्ट. ठीक आहे. इजॅक्युलेटरी डक्ट विल बी एंटर इनटू दी युरेथ्रा. ओके, सेम जे या ठिकाणी दाखवले सेम इकडच्या साईडला सुद्धा आहे. म्हणजे लेफ्ट साईडला सुद्धा पाहायला भेटेल. फक्त एक साईड या ठिकाणी तुम्हाला दाखवते, दोन्ही साईड मी तुम्हाला दाखवत नाही. ठीक आहे. तर इथून पुढे हा युरेथ्रा. युरेथ्रा it is an internal organ or the internal duct. Above urethra there is presence of the external genital organ that is we called penis. Which covers the urethra. Okay, then external genitalia मध्ये आणखीन एक ऑर्गन आहे ज्याचा ज्याला आपण स्क्रॉटम म्हटले. Now here there is presence of scrotum. ठीक आहे. मग हे दोन्ही साईडला बोथ साईड यापैकी पेअर मध्ये काय काय असेल, पेअर मध्ये तुमचं स्क्रॉटम असेल, टेस्टिस असेल, एपिडिडायमिस असेल, वासा डिफरन्शिया असेल, इजॅक्युलेटरी डक्ट असेल आणि सेमिनल व्हेसिकल असेल. जितके काही पेअर मध्ये आहे तितके सगळे काय असेल तुमचे राईट साइड मध्ये सुद्धा प्रेझेंट असणार आहे. या व्यतिरिक्त मी तुम्हाला जे ग्लॅन्ड सांगितले त्यापैकी एक ग्लॅन्ड मी त्या ठिकाणी वरती दाखवलेली आहे, सेमिनल व्हेसिकल ही ग्लॅन्ड दाखवलेली आहे. त्या व्यतिरिक्त मग इथं लोब्स आहेत, कमीत कमी 20 ते 22 लोब्स असतील किंवा 20 ते 25 लोब्स असतील ग्लॅन्डचे. दॅट इज वी कॉल्ड प्रोस्टेटिक ग्लॅन्ड.
सेम कंडिशन या साइडला पण आहे. दिस इज अ प्रोस्टेटिक ग्लँड. युरेथ्रा डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स. युरेथ्रा 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. प्रोस्टेटिक रिजन, मेम्ब्रेनस रिजन आणि पेनाइल रिजन असे 3 पार्ट असतात. मग हा प्रोस्टेटिक रिजन झाला, हा मेम्ब्रेनस. एंड ऑफ द मेम्ब्रेनस रिजन जिथून पेनाइल युरेथ्रा फॉर्म होतो, फ्रॉम देयर द अनदर ग्लँड विल बी फॉर्म. इट इज ऑल्सो पेअर्ड ग्लँड. that is we called Cowper's gland. ठीक आहे. तर हे सगळे पार्ट मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत या ठिकाणी. आता यामध्ये काय काय पार्ट आहेत? एक, दिस इज स्क्रॉटम. ओके. देन दिस इज इपिडिडायमिस. दिस इज vasa differentia. Then after that, this is seminal vesicle. The region where seminal vesicle entered, that is ampulla. हे फक्त region दाखवण्यासाठी आहे. The last part of the your vasa differentia, that is ejaculatory duct. Okay. Now this is urethra. Urethra divided into 3 parts. त्यापैकी हा region आहे, this is called as membranous urethra. Membranous urethra. Then the region from membranous नाही, prostatic region वरती आहे, त्यामुळे it is a prostatic urethra. Prostatic urethra to penile, हा मधला जो पार्ट आहे, which is called as membranous urethra. And the last urethra which is present in the penis, that is called as penile urethra. And this is an external genital organ called as penis. So these are all part of, that is, male reproductive system. स्क्रीन ब्लर होते आणि फिगर दिसत नाही. आता दिसतंय? आता दिसतंय? ठीक आहे. हा प्रत्येक पार्ट मध्ये मध्ये ब्लर होत असेल. आता मी प्रत्येक पार्ट इथे तुम्हाला क्लिअर केलं. आणखी 2 पार्ट मला दाखवायचे आहेत तुम्हाला. यामध्ये हा जो पार्ट दाखवलेला आहे, दिस इज कॉल्ड एज द प्रोस्टेटिक ग्लँड. and the region that is called as the membranous urethra, where the another gland is present, that is we called Cowper's gland. ठीक आहे. सो दीज आर ऑल पार्ट्स. वन बाय वन आपण पाहूया. त्यामध्ये सुरुवात करूया आपण टेस्टीज पासून. पेयर ऑफ टेस्टीज. नाउ टेस्टीज, इट इज प्रायमरी सेक्शुअल ऑर्गन. टेस्टीज जे आहे हे प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे.
ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. दिस इज ओव्हल इन शेप. त्याचा जो शेप आहे दॅट इज ओव्हल. दिस इज ए टेस्टिस. ठीक आहे. ज्याची साइज जी असेल ती 4 to 5 सेंटीमीटर बाय 2 to 3 सेंटीमीटर. 4 to 5 सेंटीमीटर बाय 2 to 3 सेंटीमीटर. ठीक आहे. लेंथ आणि विड्थ या पद्धतीने दोन्ही गोष्टी मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हे झालं त्याचं शेप आणि साइज. त्यानंतर इट्स लोकेशन. टेस्टिस कुठे प्रेझेंट आहे तर इथे तुम्हाला दिसते स्क्रॉटम. स्क्रॉटम प्रेझेंट आउटसाइड द बॉडी. सुरुवातीला म्हणजे इन फिटल कंडिशन द टेस्टिस इन ॲब्डॉमिनल प्रेझेंट इन ॲब्डॉमिनल रिजन. फिटल कंडिशन मध्ये काय होतं? इन फिटल कंडिशन टेस्टिस प्रेझेंट इन ॲब्डोमेन. ओके. देयर इज एक कॅनल ॲब्डोमेन टू स्क्रॉटम. ॲब्डोमेन टू स्क्रॉटम एक कॅनल आहे. ही जी कॅनल आहे ती स्पेसिफिक टिश्यू पासून तयार झालेली आहे. वी कॉल्ड इट इंग्युअल कॅनल. बट वी कॉल्ड इंग्युअनल कॅनल. त्या इंग्युअनल कॅनल थ्रू इथे लिहितो इंग्युअनल कॅनल. ठीक आहे. या इंग्युअनल कॅनल थ्रू काय होते? टेस्टिस डिसेंड होते. केम इनटू द स्क्रॉटम. कधी? ज्या वेळेस बर्थ होणार आहे आणि डेव्हलपमेंट सुरू होणार आहे. इन दॅट केस द टेस्टिस केम इनटू द स्क्रॉटल सॅक. मग फिटल कंडिशन मध्ये ॲब्डोमेन मध्ये आहे आणि नॉर्मली इट इज प्रेझेंट इन स्क्रॉटम और द स्क्रॉटल सॅक. याला दुसरं नाव स्क्रॉटल सॅक सुद्धा आहे. स्क्रॉटल सॅक इंटरनली लाइन्ड बाय स्पेशलाइज्ड मसल. वी कॉल्ड इट डार्टस मसल. या मसल्स वरती एक प्रश्न विचारलेला होता आता बोर्डच्या एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे. तर दॅट इज अन डार्टस मसल. मग हे जे स्क्रॉटम आहे पहा, आता मी टेस्टिस मध्ये होतो आणि टेस्टिस मधून मी कुठे आलोय? स्क्रॉटम मध्ये. खरं तर स्क्रॉटम घेणं गरजेचं आहे. तेव्हाच टेस्टिसचं ऍक्च्युअल फंक्शनिंग तुम्हाला क्लिअर होईल. म्हणून मी काय करतोय इथून आधी स्क्रॉटम पूर्ण करतो आणि मग नंतर मी टेस्टिस कडे जातो. ठीक आहे. मग स्क्रॉटम. स्क्रॉटम इज ऑल्सो कॉल्ड ॲज दॅट इज स्क्रॉटल सॅक. स्क्रॉटमला आपण दुसरं एक नाव देतो. वी कॉल्ड इट स्क्रॉटल सॅक. स्क्रॉटल सॅक इंटरनली it is lined by the specialized muscles called as dartus muscles. कोणते मसल्स आहेत ते? स्पेसिफिकली दॅट आर कॉल्ड एज डार्टस मसल्स. आता हे जे डार्टस मसल्स आहेत हे डार्टस मसल्स यांचं खूप महत्वाचं काम आहे. आता हे महत्वाचं काम काय असेल? याला मेसोकार्डिझम सुद्धा म्हटलं जातं. तर डार्टस मसल्स जे आहे यांचं खूप महत्वाचं काम किंवा ते स्क्रॉटमचं खूप महत्वाचं काम आहे. प्रश्न निर्माण होतो की ड्युरिंग डेव्हलपमेंट द टेस्टिस प्रेझेंट इनसाइड द ॲब्डोमेन but after it will become into the scrotal sac that is outside the body. आपल्याला असंच म्हणावं लागेल कारण स्क्रॉटम प्रेझेंट आउटसाइड द बॉडी. मग बॉडीच्या आउटसाइड टेस्टिस का डिसेंट होते किंवा बॉडीच्या आउटसाइड टेस्टिस का येते? द मोस्ट इम्पॉर्टंट कारण समजा किंवा कॉज समजा. द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज इज. तर हे कॉज काय असेल तर आउटसाइड द बॉडी द टेम्परेचर इज लोअर दॅन द बॉडी. स्क्रॉटल सॅक टेम्परेचर इज somewhat 2 to 3 degrees Celsius lower than the body temperature. Slightly lower. Scrotal sac चे टेम्परेचर असतं. The temperature of scrotal sac it is 2 to 3 degrees Celsius lower than body. बॉडी पेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी असतं. Hence, scrotal sac or the scrotum serve as a thermoregulator. हे काय काम करतो? It serve as a thermoregulator. प्रश्न विचारलेला आहे which organ is serve as a thermoregulator for testes. कोणतं ऑर्गन टेस्टिस साठी थर्मोरेग्युलेटर म्हणून काम करतो? तर स्क्रॉटल सॅक हे टेस्टिस साठी थर्मोरेग्युलेटर काम करतो. आता थर्मोरेग्युलेटर म्हणजे काय करतं? काय त्याचं ऍक्च्युअल वर्किंग असेल किंवा काय मेकॅनिझम असेल? खरं तर
टेस्टिस जे असेल याला महत्वाचं फंक्शनिंग करायचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शनिंग ऑफ द टेस्टिस इज दॅट इज स्पर्मॅटोजेनेसिस. महत्वाचं फंक्शनिंग आहे टेस्टिसचं काय? स्पर्मॅटोजेनेसिस करणे म्हणजे स्पर्म प्रोड्यूस करणे. टेस्टिस स्पेसिफिक क्वांटिटी मध्ये जर स्पर्म प्रोड्यूस करत असेल तर दी ऑर्गॅनिझम और दॅट मेल ह्युमन इज फर्टाईल इन नेचर. स्पेसिफिक क्वांटिटी आहे त्याची. मग जर समजा टेस्टिस ॲब्डोमेन मध्ये असेल तर बॉडीचं टेम्परेचर टेस्टिसला असणार आहे आणि बॉडीचं टेम्परेचर जर टेस्टिसला असेल तर ॲट दॅट टेम्परेचर टेस्टिस कांट वर्क. त्या टेम्परेचरमध्ये टेस्टिस काम करू शकत नाही. इट कॅन नॉट प्रोड्युसेस द स्पर्म. In that case, that human being will be infertile or sterile in nature. त्या केसमध्ये काय होईल? तो ह्युमन बीइंग काय असेल? स्टराईल असेल. म्हणजे ॲब्डोमेन मध्ये जर टेस्टिस ॲज इट इज जर राहिली, जर ते डिसेंड झाली नाही इनटू द स्क्रॉटल सॅक, तर त्या टेस्टिसचं कोणतंही फंक्शनिंग होणार नाही. आणि दॅट ह्युमन बीइंग, दॅट मेल विल बी स्टराईल. समजते तुम्हाला? मग तो स्टराईल नेचर राहायला नको म्हणून काय केलं जातं? टेस्टिसला स्क्रॉटल सॅक मध्ये आणलं जातं आणि स्क्रॉटल सॅक काय करेल? मग त्या टेस्टिसचं टेम्परेचर ॲज कम्पेअर टू बॉडी इतक्या प्रमाणामध्ये कमी ठेवी. 2 to 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इतक्या प्रमाणामध्ये काय करेल? त्याला कमी ठेवेल. आणि हे कमी ठेवल्या कारणाने काय होईल? हा थर्मोरेग्युलेटर म्हणून काम करतो आणि थर्मोरेग्युलेटर म्हणून काम केल्या कारणानं टेस्टिस will be normally works. टेस्टिसचं काम काय होईल? बघ, इट वर्क्स नॉर्मली. समजतंय? हे महत्वाचं स्टेटमेंट आहे या ठिकाणी की फॉर द नॉर्मल वर्किंग और नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द टेस्टिस देयर इज रिक्वायरमेंट टू डिसेंड इनटू द स्क्रॉटल सॅक. टेस्टिसला स्क्रॉटल सॅक मध्ये येणं गरजेचं आहे. By which canal the testis will become into the scrotal sac? The testis will came into the scrotal sac with the help of inguinal canal. ध्यानात राहील, टेस्टिस स्क्रॉटल सॅक मध्ये कशा थ्रू येतं? इंग्युइनल कॅनल थ्रू. आता इथं एक असं वर्ड मी वापरणार आहे जो तुम्हाला नीट मध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. Sometimes testis fails to descend into the scrotal sac. See here, sometimes testis fails to descend in scrotal sac. Fails. टेस्टिस जर स्क्रॉटल सॅक मध्ये येत नसेल किंवा फेल होत असेल तर इन दॅट केस व्हॉट हॅपन? इन दॅट केस देयर विल बी ए डिसीज. ती कंडिशन त्या ह्युमन बीइंगची कंडिशन आहे. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज क्रिप्टॉरकायडिझम. क्रिप्टॉरकायडिझम. समजताय? एक थोडंसं अवघड वर्ड आहे परंतु ध्यानात राहायला काय अवघड नाही. क्रिप्टॉरकायडिझम, द कंडिशन in which the testis fails to come into the or descend into the scrotal sac. Testis scrotal sac मध्ये येणार आहे ते abdomen मध्ये आहे तशीच राहील. दोन गोष्टी होतील त्याच्यामुळे काय होतील? दोन गोष्टी. What happened because of that? The first thing will be happen one, that human being, that person will be sterile in nature. काय होईल? तो मेल जो आहे तो काय होईल? इथं sterile because he can't produce this sperm. आता तो स्पर्म प्रोड्यूस करू शकत नाही म्हणजे तो रिप्रोडक्टिव्ह राहिलेला नाही. नॉन फर्टाईल आपण त्याला म्हणूया. अँड सेकंड थिंग इज दॅट समटाइम्स द टेस्टिस प्रेझेंट इन द ॲब्डोमिनल रिजन विल बी सर्व ॲज अ मॅलिग्नंट ऑर्गन, कॅन बी कन्वर्ट इनटू द मॅलिग्नन्सी. इट कॅन बिकम्स मॅलिग्नंट. आणि जर तो मॅलिग्नंट झाला तर काय होईल? कोणाला सांगता येईल उत्तर? Latske Kalpesh. If it become malignant, then which type of disease will be formed? Latske Kalpesh आहे? अच्छा, ऋतिकनं आन्सर पाठवलेलं आहे पण ऋतिकला विचारलं नव्हतं.
सबा खान, हा कल्पेश आत्ताशी जॉईन झाला, कोणीतरी त्याला जागा केलं वाटतं. कोणाला सांगता येणार नाही. अच्छा ठीक आहे. गौतम, कॅन्सर फॉर्म होईल सर. अच्छा सबा खान आत्ताशी बोलली कॅन्सर फॉर्म होईल. ठीक आहे. मॅलिग्नंट झालं तर मग तिथे कॅन्सरस कंडिशन निर्माण होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे. पण आता मी तुम्हाला दोन कंडिशन सांगितले. गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस मॅलिग्नंट व्हायला पाहिजे, हे गरजेचं नाही. मग काय होईल, स्टराईल नेचर फॉर्म होईल. जर मॅलिग्नंट नसेल तर स्टराईल नेचर फॉर्म होईल. मी एक कंडिशन सांगितली तुम्हाला की टेस्टिस फेल्स टू डिसेंड इनटू दिस स्क्रॉटल सॅक, ही एक कंडिशन. अनदर कंडिशन, कधी कधी ड्युरिंग डिसेंड होत असताना the part of inguinal canal or the part of abdomen will become into the scrotal sac. कधी कधी काय होतं या स्क्रॉटल सॅक मध्ये, असं समजा की तुम्ही इथे ही इंग्युइनल कॅनल आहे आणि या इंग्युइनल कॅनल थ्रू तुमची टेस्टिस इकडे आतमध्ये आलेली आहे, पण पॉसिबिलिटी आहे की पार्ट ऑफ इंग्युइनल कॅनल त्याबरोबर एंटर झालेलं असेल. काय होईल, पार्ट ऑफ इंग्युइनल कॅनल हे त्या ठिकाणी एंटर झालेलं असेल. सॉरी, हा त्यामध्ये त्या डिसेंड ॲब्डोमिनल पार्ट जो आहे तो इंग्युइनल कॅनल मध्ये आलेला असेल काही प्रमाणामध्ये. जर असं झालं, इफ दिस टाइप ऑफ कंडिशन ऑकर्स, देन दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज इंग्युइनल हर्निया. याला आपण काय म्हणतो, इंग्युइनल हर्निया. सुरुवातीलाच बाय सर्जिकल मेथड ह्या पार्टला कट करून काढावं लागतं. जर समजा इंग्युइनल कॅनल मध्ये हा पार्ट, मग इथे दोन कंडिशन्स दिले आहेत, एक तर वॉल ऑफ ॲब्डोमेन, इनर वॉल, किंवा दुसरी कंडिशन दिली पार्ट ऑफ इंटेस्टाईन. ह्या दोन कंडिशन यामध्ये दिलेल्या आहेत. दोन्हीही बरोबर असतील, तुम्ही कोणतंही त्याला सिलेक्ट करू शकता. मग आता इंग्युइनल हर्निया ही कंडिशन त्या ठिकाणी निर्माण होते. ठीक आहे. इंग्युइनल हर्निया नॉट रिलेटेड टू दी स्टरिलिटी, हे स्टरिलिटीशी रिलेटेड नाही. ठीक आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल, स्क्रॉटमही तुम्हाला क्लिअर झालेला असेल. आता टेस्टिसचा आणखीन एक पार्ट म्हणजे टेस्टिस कनेक्टेड विथ द स्क्रॉटल सॅक, इनर वॉल ऑफ द स्क्रॉटम. टेस्टिस जे आहे ते स्क्रॉटमच्या इनर वॉलला कनेक्टेड आहे. आता मी हे कनेक्शन दाखवतो तुम्हाला. विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक फायबर और द ग्रुप ऑफ फायबर विच इज इलास्टिक इन नेचर, जो फायबर जो आहे तो इलास्टिक इन नेचर असेल तर दॅट फायबर और दॅट ग्रुप ऑफ फायबर इज कॉल्ड ॲज गुबरनॅक्युलम. We called it gubernaculum. त्याला काय म्हटलं जातं, gubernaculum. Testis connected with inner wall of scrotum by the group of fibers which are, फायबर्सच्या ग्रुप नसेल याचा अर्थ फायबर झालंच, या व्यतिरिक्त which are elastic fibers which is elastic in nature called as gubernaculum. याला आपण काय म्हणतो, याला आपण नाव देतो gubernaculum. समजतंय? अच्छा, क्लिअर दिसतंय तुम्हाला? क्लिअर दिसतंय का? हो, ठीक आहे. ठीक आहे, आपण पुढे कंटिन्यू करूया. आता आपलं अजून टेस्टिस आपल्याला बऱ्यापैकी पाहायचं आहे. मध्ये मध्ये थोडंसं ब्लर होत असेल, ठीक आहे. व्हिडिओ जेव्हा तुम्हाला येऊन जाईल तर त्यामध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. आता मी जे बोलतो आहे ते तुम्हाला आवाज चांगल्या पद्धतीने येत असेल ऍटलिस्ट, मग त्या पद्धतीने तुम्ही नोट्स पण काढत चालायचं आहे. ठीक आहे. आज थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेमच आहे सुरुवातीला, म्हणजे आपण थोडंसं लेट सुरू करण्याचं कारण आहे की तेच होतं की सुरुवातीला जे आहे ते नेटवर्कच भेटत नव्हतं कनेक्शन पर्पजेससाठी. ठीक आहे. नाउ आपण टेस्टिस पाहतोय. टेस्टिस स्ट्रक्चरली कवर्ड बाय 3 लेयर्ड कवरिंग. इथे कवरिंग जी आहे याची
3 लेअरची आहे, 3 लेअर. त्यापैकी आउटर इज, यामध्ये आउटर जो असेल दॅट इज ट्युनिका व्हजायनालिस. आउटर जो आहे इट इज ए ट्युनिका व्हजायनालिस. ट्युनिका व्हजायनालिस इट इज formed by specialized connective tissue. हे कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालं. सेकंड थिंग इट इज व्हिसरल, म्हणून याला व्हिसरल लेअर म्हटलं जातं, किंवा अगेन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द परायटल लेअर. व्हिसरल लेअर किंवा परायटल लेअर ही म्हटलं जातं कारण आउटसाइड टेस्टिस आहे. त्यानंतर मिडल लेअर आहे टेस्टिसचं. द मिडल लेअर इट इज कॉल्ड ॲज tunica. The middle layer is called as tunica albuginea. Middle layer जो आहे तो tunica albuginea. Tunica albuginea it is a fibrous layer. Tunica albuginea जो आहे तो fibrous layer आहे. And the inner layer, सर्वात innermost, which form the lining of testis, जे टेस्टिसची लाइनिंग फॉर्म करतं, दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हस्क्युलॅरिस. दॅट लेअर इज कॉल्ड ॲज दी ट्युनिका व्हस्क्युलॅरिस. हा आउटर मोस्ट लेअर आहे किंवा आउटर मोस्ट इनर मोस्ट कव्हरिंग आहे, म्हणजे ऍक्च्युअल लेअर जो पुढे जाऊन काय करतं, त्या टेस्टिसचे पार्ट्स करतो. इनसाइड ते काय करतं, पार्ट निर्माण करतो. तर दॅट इज कॉल्ड ॲज दी ट्युनिका व्हस्क्युलॅरिस. व्हस्क्युलॅरिसचं कारण हे व्हस्क्युलर लेअर आहे. इट इज व्हस्क्युलर अँड थिन. व्हस्क्युलर म्हणजे काय, देयर इज प्रोव्हिजन ऑफ द ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्स जे आहेत ते ह्या लेअरला प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे. अँड दिस लेअर इलास्टिक इन नेचर. हा लेअर जो आहे तो इलास्टिक आहे. सो दीज आर 3 लेयर्स विच इज प्रेझेंट आउटसाइड दी टेस्टिस. ठीक आहे, आपण पुढे जाऊया आता टेस्टिसच्या इनर स्ट्रक्चरकडे. आता यापैकी ट्युनिका व्हजायनालिस आणि ट्युनिका अल्बुजिनिया हे दोन्ही जे आहेत ते इनकम्प्लीट लेअर आहेत. बोथ आर द इनकम्प्लीट लेअर. आता हे इनकम्प्लीट लेअर असण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला क्लिअर करतो आता. सी हियर, दिस इज अन टेस्टिस. ओके, आणि हा जो पार्ट आहे तो आउटसाइड चाललाय, आणि इथून पुढे तुमचा हा जो पार्ट आहे that is we called epididymis. ठीक आहे, हा पार्ट बाहेर चाललाय. त्याच्यामुळे हे जे लेअर आहेत ना ते इथपर्यंत लेअर आहेत इनकम्प्लीट. दॅट इज इनकम्प्लीट लेअर. आणि जो ऍक्च्युअल लाइनिंग फॉर्म करतो टेस्टिसची दॅट इज ट्युनिका व्हस्क्युलॅरिस. तो कम्प्लीट लेअर असेल जो कम्प्लीट टेस्टिस कव्हर करेल. ठीक आहे, आता इथं इनसाइड दॅट हे जे बाहेरचं लेअर आहे, या बाहेरच्या लेअर बाहेरचं नाही, इनर मोस्ट लेअर दॅट इज ट्युनिका व्हस्क्युलॅरिस. तर त्याने काय केले, ते पार्टिशन केलं. यामध्ये काय केले, हे पार्टिशन्स केले. पार्टिशन केले इन द सेन्स व्हॉट हॅपन, इकडे दिस इज अन टेस्टिस, त्याचं इनर लाइनिंग जी आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज अन ट्युनिका व्हस्क्युलॅरिस. बरोबर. ट्युनिका व्हस्क्युलॅरिस काय करतं, ट्युनिका व्हस्क्युलॅरिस हे मध्ये पार्टिशन्स करतं. ठीक आहे, ज्याच्यामुळे तिथे ट्युब्युल्स फॉर्म होतात. ट्युनिका व्हस्क्युलॅरिस नंतर टेस्टिस इनर साइडला ट्युब्युल्स फॉर्म करतो. आपण फक्त हा स्ट्रक्चर पूर्ण करूया, राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. मी इथं तुम्हाला फ्लो चार्ट देतो की टेस्टिस मध्ये बाकीचे स्ट्रक्चर्स कशा पद्धतीने फॉर्म केले जातात. ठीक आहे, सो दिस इज युअर टेस्टिस. ठीक आहे, inner there is formation of the tubules, sorry lobules, not tubules. There is an lobules. आता हे जे लोब्युल्स आहेत इथे तुम्हाला दिसताना हार्डली मी 4-5 लोब्युल दाखवलेले आहेत, पण इतकी कमी नसतात.
अबाउट 200 to 300 लोब्युल्स असतात. देयर इज प्रेझेन्स ऑफ 200 to 300 लोब्युल्स कॉल्ड ॲज टेस्टिक्युलर लोब्युल्स. इन टेस्टिक्युलर लोब्युल्स प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये 1 ते 4 1 to 4 देयर इज प्रेझेन्स ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. इंटरमध्ये काय असतात? देयर इज प्रेझेन्स ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ठीक आहे. सो दीज आर सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स जे आहेत हे सगळे एकत्र येतील. दॅट विल कम्स टुगेदर. ओके. हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स एकत्र आल्यानंतर हे जॉइंट नेटवर्क फॉर्म करतात. दॅट जॉइंट नेटवर्क इज कॉल्ड ॲज ट्युब्युलर रेक्टी. त्याला काय म्हणतात? ट्युब्युलर रेक्टी. प्रत्येक पार्ट देतो. सी, दिस इज ॲन लोब्युल. वी कॉल्ड इट टेस्टिक्युलर लोब्युल. त्याच्या आतमध्ये हे जे आहेत एका टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. दिस इज कॉल्ड ॲज सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ओके. सेमिनिफेरस ट्युब्युल्स एकत्र आणण्याचं काम केलं जातं बाय ट्युब्युलर रेक्टी. हे एकत्र आले ट्युब्युलर रेक्टी. हे एंटर होतील इनटू 10 to 12 डक्ट्युल्स. इथे पुढे डक्ट्युल्स फॉर्म केले जातील त्यांचे. हे सगळ्यांचे इथे डक्ट्युल्स फॉर्म केले जातात. हे एकत्र हे डक्ट्युल्स जे आहेत दॅट आर कॉल्ड ॲज, हे सगळे डक्ट्युल्स एकत्र आले दॅट इज वी कॉल्ड वासा, सॉरी दॅट इज वी कॉल्ड रीड टेस्टिस. वी कॉल्ड दिस रीड टेस्टिस. हे तुम्हाला या पद्धतीने असे दिसतील. ठीक आहे. हे डक्ट्युल्स परत नंतर सेपरेट डक्ट्स मध्ये परत 10 ते 12 डक्ट्स आहेत. हे डक्ट्स जे आहेत ते प्रत्येकी या ठिकाणी एकत्र एंटर होतील इनटू दी हेड ऑफ एपिडिडायमिस. हे सगळे जे आहेत ते हेड ऑफ एपिडायमिस मध्ये एकत्र होतील. मग हेड ऑफ एपिडायमिस मध्ये एकत्र होणारे इथे 10 ते 12 डक्ट्युल्स आहेत. दॅट डक्ट्युल्स आर कॉल्ड ॲज वासा इफ्रन्शिया. And vasa efferentia is an accessory duct. जसं आपण accessory duct मध्ये काय काय घेतलंय? accessory duct मध्ये आपण epididymis घेतलंय, vasa differentia घेतलंय आणि ejaculatory duct घेतलंय. बरोबर? आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक ऍड करायचंय vasa efferentia. vasa efferentia वेगळं आहे, differentia वेगळं. efferentia इनसाइड टेस्टिस असतं, differentia आउटसाइड टेस्टिस असतं. त्यावरून त्यांना नाव दिलं गेलेलं आहे. दॅट इज vasa efferentia. आता इथे जे होतं दॅट इज an reed testis. ठीक आहे. मग ट्युब्युलचं कन्व्हर्जन किंवा ट्युब्युल कशामध्ये एंटर झालं? दॅट इज अन रीड टेस्टिस. ओके. रीड टेस्टिस एंटर्ड इनटू दी. रीड टेस्टिस कशामध्ये एंटर झालं? तर वासा इफ्रन्शिया मध्ये. ओके. वासा इफ्रन्शिया एंटर्ड इनटू दी. मग आता इथं हेड ऑफ एपिडिडायमिस. एपिडिडायमिसच्या हेड रिजन मध्ये दॅट इज एपिडिडायमिस. ठीक आहे. यामध्ये एंटर झाले. हे सगळं एकत्र इनसाइड टेस्टिस आपल्याला पाहायला भेटतं. हे टेस्टिसचं आपण व्हर्टिकल सेक्शन घेतलं आहे, व्हीएस. टेस्टिसचं व्हीएस घेतल्यानंतरच तुम्हाला या पद्धतीने पाहायला भेटेल स्ट्रक्चर. टेस्टिसचं आपल्याला अजून टीएस बघायचं आहे. ते टीएस आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. या व्यतिरिक्त अदर पार्ट. आता इथं हे पार्ट मी आणखी क्लिअर करतो. आता इथून एंटर होईल कशामध्ये? एपिडिडायमिस मध्ये. एपिडिडायमिस इथे तुम्हाला हा जो स्ट्रक्चर दिसतोय हा आहे असा नसतो. इट इज अन कॉइल्ड स्ट्रक्चर, हायली कॉइल्ड. एपिडायमिस जे आहे, एपिडायमिस हे हायली कॉइल्ड आहे. एपिडिडायमिस इट इज हायली कॉइल्ड स्ट्रक्चर. तो जो वासा इफ्रन्शिया हेड ऑफ एपिडायमिस मध्ये एंटर झालाय. आता हेड ऑफ एपिडायमिस यावरून तुम्हाला क्लिअर झालं असेल की एपिडायमिसचे पार्ट आहे. एपिडिडायमिस सी शेप्ड हायली कॉइल्ड स्ट्रक्चर डिवाइड इनटू 3 पार्ट्स. तर 3 पार्ट मध्ये डिवाइड झाले. त्यातला हा वरतीला पार्ट असेल अप्पर रिजन,
that is called as head of epididymis. Head of epididymis is also called as caput epididymis. ठीक आहे. त्यानंतर मधला जो पार्ट आहे that is a body of epididymis. This is a body. Body is also called as corpus. हेडला caput epididymis म्हणतात, बॉडीला corpus epididymis म्हणतात, आणि tail, the tail of epididymis is called as cauda epididymis. tail जे असेल त्याला काय म्हणतात, cauda epididymis. caput, corpus आणि cauda. ठीक आहे. तर हे तीन पार्ट आहेत. त्यापैकी Vasa efferentia entered into the caput epididymis, okay, and Vasa differentia formed from the enter होत नाही. तर Vasa differentia जो आहे तो कुठून फॉर्म होतोय, तो टेल मधून फॉर्म होतोय. तर Vasa differentia formed from the cauda, tail of the epididymis. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक epididymisचं फंक्शनिंग काय आहे. epididymisचं जे फंक्शनिंग आहे that is maturation of the sperm. Maturation of sperm. एक and second one is that is sperm maturation होतं म्हणजे spermचं activation पण होतंय. Activation of sperm. And third one is temporary storage. याचं आणखीन फंक्शन काय आहे, स्टोरेज आहे. पण स्टोरेज कसं, इट इज टेम्पररी. ठीक आहे. आता तुम्हाला सगळं जो आपण त्याला म्हणूया वे, स्पर्म कॅरी करण्याचा वे किंवा स्पर्म ट्रॅव्हल करण्याचा पूर्ण ट्रॅक तुम्हाला आता क्लिअर झालेला असेल. ठीक आहे. स्पर्म कॅरी करण्याचा ट्रॅक तुम्हाला क्लिअर झालेला असेल. कसं मग seminiferous tubules which is a functional unit of seminiferous tubules or the functional unit of testes. ठीक आहे. इथे स्पर्म तयार केले जाते. sperm enter into the sperm कुठे एंटर होईल, sperm enter into the your reed testis. त्यानंतर तिथून पुढे will be enter into the vasa efferentia. vasa efferentia मधून कुठे येतील, epididymis मध्ये येतील. आणि epididymis मध्ये जोपर्यंत इजॅक्युलेशनची वेळ येत नाही, म्हणजे स्पर्म बाहेर पडण्याची वेळ येत नाही, तोपर्यंत टेम्पररी स्टोर असेल आणि त्या काळामध्ये मॅच्युअर्ड होत असेल. मॅच्युरिटी कंप्लीट होते. इजॅक्युलेशनची वेळ आल्यानंतर मग आता इथून पुढे तुमचा हा काय सुरू होतो, टेल मधून भासा डिफरन्शिया. मग त्या इजॅक्युलेशन म्हणजे रिलीज ऑफ द स्पर्म, याला आपण इजॅक्युलेशन म्हणतो. ठीक आहे. मग इजॅक्युलेशनच्या वेळेस हे स्पर्म काय होतात, या भासा डिफरन्शिया मध्ये ट्रॅव्हल होतात आणि कुठे नेले जातात, युरेथ्रा मध्ये नेले जातात. ठीक आहे. तर या पद्धतीने दिस इज अन व्हीएस ऑफ दी टेस्टिस. यामध्ये आपण एपिडिडायमिस पण क्लिअर केले आणि भासा इफरन्शिया पण तुमचं क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुढे आपलं असेसरी डक्ट्स बाकी राहिलेलं आहे, टीएस ऑफ टेस्टिस बाकी राहिलेलं आहे. हे दोन पार्ट आपल्याला पाहिजे. सॉरी, असेसरी डक्ट एवढंच नव्हे, असेसरी डक्ट आहे, त्यानंतर तुमचं इंटरनल जेनाटालियाचे काही पार्ट बाकी आहेत, सॉरी एक्सटर्नल जेनाटालियाचे पार्ट बाकी आहेत. त्यामध्ये फक्त पेनिस बाकी आहे, स्पर्टम आपण घेतलेला आहे. त्यानंतर पुढे शेवटी असेसरी ग्लँड, सेक्शुअल ग्लँड आपण ज्याला म्हणतो, तेही बाकी राहिलेलं आहे. ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया.